चालू करायचा अश्विन. आणि स्ट्राईक वरती फलंदाज आहेत विनू आहे वाटतं, दीपक कोहली नाही विनू आहे विनू 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 माफ करा विनू विनू विनोद विनोद म्हणून असेल. आणि आता फलंदाजीसाठी जो आपल्याला दिसतोय सीबीडीचा बाहुबली आत्मजित या सामन्यांमध्ये त्याने पहिल्या सामन्यात 46 धावा ठोकल्या होत्या, त्यानंतर 49 आणि हा आडव्या हाताने घेतलेला फटका चौकार ठोकलाय आपल्या पहिल्या. दोन चेंडू 6 धावा 5 धावा आतापर्यंत समीकरण. यॉर्कर लेनचा चेंडू आणि चेंडू सुरक्षितरित्या अडवलाय क्षेत्ररक्षक मयूर डोबले यांनी. आणि परत हा चेंडू सुरक्षितरित्या अडवलाय रणजित यांनी आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. आतापर्यंत 4 चेंडू झालेत, 4 चेंडू 6 धावा. आता सामना करेल विनू. फुलवर पद्धतीचा चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी झालाय विनू, ज्याच्यासाठी त्याला मैदानात प्राचारण केलंय तो आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतोय विनू. जास्तीत जास्त आत्मजित स्ट्राईक घेईल तेवढ्या धावा धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळतील. आणि हा सुंदररित्या क्षेत्ररक्षण केलंय संघमालक सुमित यांनी. सिद्धांत माफ करा. चला सामना त्वरित चालू करायचा आहे, विलंब करायचा नाहीये सामन्याला. टीम मीटिंग खूप कमी करायचे आहेत कारण अजून देखील आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. अजून पात्रता फेरीचे सामने चालू आहेत, यानंतर बाद फेरीचे सामने चालू होतील आणि फायनल सेमीफायनल देखील आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे संघ मालकांना खेळाडूंना विनंती असेल की वेळ वाया न घालवता मॅच चालू ठेवायचे.
हॅलो, संघाची धावसंख्या झाली 8. दुसरं षटक घेऊन आलाय रोहित. खोलवर पद्धतीचा चेंडू जातोय क्षेत्ररक्षक रणजित याच्याकडे आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेत. अशा प्रकारे धावफलकावर धावा झाल्यात 10. निर्धाव चेंडू आणि हा चेंडू उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार आतमधीच्या बॅटमधून. हा पहिला षटकार. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 16. दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि हा चेंडू सुरक्षितरित्या अडवलाय यष्टीरक्षक अश्विन यांनी आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झालेत आत्मजित. अशा प्रकारे सुंदर कमबॅक केलंय रोहित यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. एक षटकार खाल्ल्यानंतर जखडून ठेवलं आत्मजित सारख्या फलंदाजाला. खोलवर पद्धतीचा चेंडू जातोय मेजर यांच्याकडे आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झालेत विनू. आणि संघाची धावसंख्या झाली 18. अकूट टप्प्याचा हा चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. रणजित यांना चेंडूचा अंदाज आला नाही, त्यामुळे चेंडू सीमारेषा पार चौकारसाठी गेलाय आणि संघाची धावसंख्या झाली 22. दुसरा षटक संपलेला आहे. आता तिसरं षटक घेऊन येतोय संजीव परब. टेप बॉलचं हे षटक असेल. या स्पर्धेसाठी सीबीडी सेक्टर वाईज टूर्नामेंट पर्व पहिले. या स्पर्धेसाठी आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे जाहीर केलंय ते जसपालजी अटवाल यांच्याकडून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर प्रशांत तडाके यांच्याकडून चमचमत्या ट्रॉफ्या आलेल्या आहेत. त्यानंतर प्रशांत पाटील यांच्याकडून यूट्यूब लाईव्हचं. संघाची धावसंख्या झाली 22. त्यानंतर नाना कुदळे यांनी देखील या स्पर्धेसाठी आपली स्पॉन्सरशिप दिलेली आहे. समाजसेवक बाळू चंदानी यांनी देखील आपल्याकडे स्पर्धेसाठी सहभाग दाखवलाय, आपला स्पॉन्सरशिप दिले. त्यानंतर रेड्डी सर सीबीडीचा राजा यांच्यातर्फे आपल्याला स्पीकरची स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. त्यानंतर पहिला चेंडू आणि 1 धाव घेण्यात काय झालं. हिट विकेट झाले. अंपायर ओके. फलंदाज बाद झालेला आहे. त्याचा पाय स्टंपला लागल्यामुळे फलंदाज बाद झालाय. आणि
आपल्याला चहा पाणी आणि नाश्त्याची सोय नाना कुदळे यांचे सुपुत्र अनिकेत कुदळे यांच्या मार्फत झालेले आहे या स्पर्धेसाठी. तसंच अकाल ज्योत सेवा संस्था यांच्यातर्फे आपल्याला जेवणाची सोय झालेली आहे, त्यांचं देखील मनापासून आभार. किशोर यांनी पहिलाच चेंडू 2 धावा घेण्यात यशस्वी आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये, पण 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 24 धावा. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू हाताळलाय संजीव यांनी. कालपासून ते टेप बॉलचं षटक उत्तमरित्या हाताळतायत. आणि हा नकारात्मक चेंडू धाव देऊन जातोय 1. संघाची धावसंख्या झाली 25. 2 षटक समाप्तीनंतर तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. आणि हा सुरेख फटका, पण आसिफ खान यांनी उत्तम झेल टिपलाय तिकडे. लॉंगॉनच्या दिशेने आसिफ खान होते. आसिफ खान यांनी उत्तमरित्या झेल टिपलाय. स्कोर झालाय 25. 2 गडी बाद, 25 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. आणि आता फलंदाज झालाय तुषार. संजीव यांनी आतापर्यंत उत्तमरित्या षटक हाताळलंय. त्यांनी आपल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि 2 मोहरे टिपलेत. आणि मेजर यांना देखील बॉलचा अंदाज आला नाही आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात 1 धावे करता. आणि धावसंख्या झाली 26. 2 गडी बाद. आणि अशा रीतीने या षटकातील फक्त आता षटक संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झाली 27. संजीव परब यांनी उत्तमरित्या षटक हाताळलंय. 5च धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केलेत आपल्या संघासाठी. आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल, एक टार्गेट सेट करणारं षटक. कारण धावा आता फक्त झाल्यात धावफलकावरती 27. या पुढील सामना SS11 वर्सेस युवा वॉरियर्स. संघाने दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे टॉससाठी यायचं आहे. SS आपण लक्षात ठेवायचं, पुढचा सामना देखील आपलाच आहे. युवा वॉरियर्स आपला संघ तयार ठेवायचा आहे. संघ मालक विशाल भोसले जिथे कुठे असतील. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू आणि चेंडू जातोय गचाळ क्षेत्ररक्षण तिथे. चार धावा देऊन गेलाय. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 31. चौथं षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकातील पहिला चेंडू खेळून काढलाय तुषार यांनी. काल देखील तुषार यांनी चांगली फलंदाजी केली होती
आणि हा बॅकफुटचा फटका, सुंदर फटका, धावा देऊन देतोय 4. काल देखील तुषारने अशीच आतिषबाजी केली होती. 4 षटकार त्यांनी ठोकले होते आपल्या बॅटमधून आणि संघाला चांगली कामगिरी करून दिली होती. आता संघाची धावसंख्या झाली 35. अजून देखील 4 चेंडू शिल्लक. खोलवर पद्धतीचा हा चेंडू खेळून काढलाय. एका धावेकरता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण समोर आहे आत्मजित. 3 चेंडू 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती. आणि संघ मालकांना विनंती आहे, आपले 11 खेळाडू पूर्ण गणवेशामध्ये मैदानात उतरवायचे आहेत. यूट्यूब लाईव्ह असल्या कारणाने ह्या गोष्टीची दखल तुम्ही घ्यायची आहे. आणि या एका धावेने धावसंख्या सरसावते 37 धावांवरती. 2 गडी बाद. हे दोन्ही गडी संजीव परब यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये टिपले होते. 5 धावा खर्च केल्या होत्या संजीव परब यांनी. आता शेवटचे 2 चेंडू आणि टार्गेट सेट करणारे हे चेंडू. चेंडू उडवलाय आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. रोहित पंडित यांना चेंडूचा अंदाज आला नाही आणि संघाची धावसंख्या झाली 43 धावा. आता शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत रणजित यांनी 16 धावा खर्च केल्यात. आणि या खोलवर पद्धतीचा चेंडू उत्तम खेळून काढला होता, पण तारेला लागल्यामुळे पुन्हा बॉल टाकला जाणार आहे. आम्ही टाटा पॉवर यांना हा टॉवर हटवण्यासाठी पत्रक दिलेलं आहे. आणि हा हेलिकॉप्टर शॉट 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 45 आणि अकालज्योत संघाला हा सामना जिंकण्यासाठी 46 धावा ठोकायच्या आहेत. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. चला युवा वॉरियर्स कॅप्टन, आपला संघ तयार ठेवायचा आहे. साईराज, आपली टीम तयार ठेवायची आहे. आपल्याला थोडाही वेळ दिला जाणार नाही. यापुढील सामना आपल्या टीमचा आहे. समाजसेवक आबा दळवी साहेब यांनी देखील आपल्याला सेकंड प्राइजचं स्पॉन्सरशिप दिलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो.
चला सामना त्वरित चालू करायचा आहे. जे खेळाडू तिथे प्रॅक्टिस करतायत विकेटवरती प्रॅक्टिस करू नका. आपल्याला विनंती आहे विकेटवरती अजिबात प्रॅक्टिस करायची नाहीये. विशाल भोसले यांचं देखील हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील दोन्ही सामन्यांना त्यांना आमच्या शुभेच्छा. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. पहिली सलामीची जोडी आसिफ खान आणि रणजित मैदानावर दाखल झालेले आहे. अकालज्योत टीमची ही ओपनिंग जोडी. बॉलर किशोर शिंदे जर्सी क्रमांक 33. चला पंच अभय आणि लेग अंपायर कोण आहेत? लेग अंपायर लेग अंपायर लेग अंपायरच्या भूमिकेत आहेत. इम्तियाज खान सामन्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेण्यात जाणार नाही. आणि पहिला चेंडू उडवलाय. चेंडू जातोय चौकार, सीमारेषा पार चौकार. आसिफ खान यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार. आता संघाला जिंकण्यासाठी 42 धावांची गरज असेल उर्वरित 23 चेंडूवरती. आसिफ खान यांनी कालच्या दिवसात पहिली 50 साकारली होती आपल्या बॅटमधून. उलटोच पद्धतीचा चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. एका धावेकरता संघाची धावसंख्या झाली 5. इथून पुढे 22 चेंडू आणि 41 धावांची गरज. चेंडू उडवलाय. चेंडू जातो सीमारेषा पार, छपरा पार, षटकार. अशा प्रकारे आसिफ खान यांनी षटकार ठोकलाय किशोर शिंदे याला आणि संघाची धावसंख्या झाली 11. 3 चेंडू 11 धावा. आणि हा चेंडू उत्तमरित्या नकारात्मक चेंडू घोषित केलाय पंच अभय यांनी. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 12. 3 चेंडू 12 धावा.
फुलटॉस चेंडू आणि परवाना होता आणि झेल सोडलेला आहे. नो बॉल +1, 2 धावा या चेंडूवरती आणि फ्री हिट रणजित साठी. फ्री हिट असेल आणि संघाची धावसंख्या झाल्या 14. चेंडू उडवला, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार रणजितच्या बॅटमधून हा पहिला षटकार. लेगच्या दिशेने टाकलेला हा चेंडू रणजित याने उडवलाय षटकाराकरिता आणि संघाची धावसंख्या पोहोचले 20. 4 चेंडू 20 धावा. आता मात्र 26 धावांची गरज असणार आहे. फटका चुकलाय. 1 धाव देऊन मात्र जातोय रणजित याला आणि संघाची धावसंख्या झाल्या 21. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा. आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. काय फलंदाजी करतोय आसिफ. 25 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 25 धावा ठोकलेल्या आहेत किशोर शिंदे यांना आणि इथून पुढे आता 21 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 21 धावा. सामना आपल्याकडे झुकवलाय टीम अकालज्योत या संघाने. पहिल्या षटकात 25 धावा ठोकून संघाला बॅकफुटला नेलंय. संघ SS11 पूर्णतः बॅकफुटला गेलेला. आता इथून पुढे एखादा चमत्कारच त्यांना सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. आणि क्रिकेट बॉलर नेम मनीष शर्मा, फिरकी गोलंदाज. हा खोलवर पद्धतीचा चेंडू उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार रणजित साबळे यांचा दुसरा खणखणीत षटकार. बॉलरच्या मस्तकावरून हा षटकार ठोकलाय रणजित यांनी. आपल्या बॅटमधून दुसरा षटकार त्यांनी मारलाय. लोअर वन पद्धतीचा चेंडू उडवलाय. परत दुसरा षटकार. लगातार 2 षटकार. आणि संघाची धावसंख्या झाली आहे 37 धावा. वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय आसिफ आणि 19 धावांवरती खेळतोय रणजित साबळे. खोलवर पद्धतीचा चेंडू उडवलाय. सततचे 3 षटकार रणजित याच्या बॅटमधून आणि रणजित याची काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला मैदानावरती. अक्षरशः तुटून पडलाय मनीष याच्यावरती. 3 षटकारांची हॅट्रिक आणि संघाची धावसंख्या झाली 43. 3 धावांची गरज आहे. या जर 2 षटकातच संपवला सामना तर ॲव्हरेज चांगला होऊ शकतो अकालज्योत या संघाचा. आणि हा देखील या चेंडूवरती 1 धाव घेण्यात यशस्वी झालेत आणि संघाची धावसंख्या झाली 44. आता मात्र फक्त 2 धावांची गरज असणार आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 2. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. खोलवर पद्धतीचा चेंडू जातोय
क्षेत्ररक्षकाकडे आणि एकच धाव घेण्यात यशस्वी झालेत आसिफ. वैयक्तिक 17 धावांवरती आसिफ खान खेळत आहेत आणि 26 धावांवरती खेळत आहेत रणजित. आणि हा सामना अकालज्योत या संघाने जिंकलेला आहे. रणजित यांनी 6 चेंडूमध्ये 26 धावा ठोकल्यात आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय संजीव परब. संजीव परब यांनी आपला प्राइज घेऊन जायचंय. त्यांनी टेप बॉलची ओव्हर 5 रन खर्च करून फक्त आणि फक्त 2 गडी बाद केले होते. संजीव परब जिथे कुठे असाल त्यांनी स्टेजवरती यायचंय आणि आपला सामनावीरचा पुरस्कार घेऊ.